ही भाजी तुम्ही कधीच ट्राय केली नसेल, कुठल्याच हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये ही भाजी बनवल्या जात नाही आणि कोणाच्या घरातसुद्धा आजपर्यंत ही भाजी बनवल्या गेली नसणार. तर इतकी आगळीवेगळी आजची रेसिपी आहे आपली. तर मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते मेक इट टेस्टी या यूट्यूब चॅनलवर. तर सर्वप्रथम काय करायचं आहे, वटाण्याची डाळ किंवा वटाणे भिजू घालून आपल्याला रात्रभर नंतर कुकरमध्ये 2 ते 3 शिट्या येईपर्यंत असं शिजवून घ्यायचं आहे. एकदम मऊसूद मॅश करून घ्यायचं आहे. जर वटाणे असतील तर त्याची आपल्याला टरफलं काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी टरफलं काढून घेत आहे. तर ही टरफलं आपल्याला नको आहेत, फक्त वटाण्याचा जो मऊ भाग आहे शिजलेला तोच पाहिजे आपल्याला, म्हणजे वटाण्याचं वरण म्हणू शकतो आपण त्याला. आणि मी इथे 3 बटाटे घेतलेले आहेत, उकळून घेतलेले आहेत, त्याचेसुद्धा आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. तर आता काय करायचं आहे, कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 तमालपत्र घालून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये 2 लवंगा आणि 2 हिरव्या मिरच्या उभ्या कापून टाकलेल्या आहेत. त्यामध्ये 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे चिरून टाकले बारीक. कांदा होण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं, कांदा इतकंच, म्हणजे जास्त नको. काय होतं नंतर आपल्याला लक्षात राहत नाही की आपण मीठ अगोदर टाकलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसंच घालायचं, अगदी कांदा होण्या इतकं. नंतर याच्यामध्ये वाटण टाकलेलं आहे, त्यातील जिन्नस वर दिलेले आहेत. हे सगळं याचं वाटण होतं, हे यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे याला होऊ द्यायचं आहे. याला छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालूया, ज्यामध्ये लाल मिर्च पावडर, धणे पावडर, गरम मसाला, काळा मसाला आणि हळद टाकलेली आहे. तर याचं प्रमाणसुद्धा वर दिलेलं आहे. तर याला मिक्स केल्यावर याच्यामध्ये 1 टोमॅटो टाकून घेतला छोटावाला. आपल्याला याच्यामध्ये दहीसुद्धा यूज करायचं आहे, तर टोमॅटो छोटा असला तरीही चालतो. तर इथे मी हा टोमॅटो चिरूनच घालते. याला छान शिजू द्यायचं आहे. तर मी वटाण्याचं थोडंसं पाणी घालते आहे, मसाले करपू नये म्हणून. तर आता याला शिजू द्यायचं आहे झाकण ठेवून. एकदम सगळे मसाले एकदम मऊ व्हायला हवे, म्हणजे याची छान ग्रेव्ही बनते मग. तर आता तुम्ही बघू शकता हे छान शिजलेलं आहे, एकदम मऊ झालेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये टोमॅटोची पेस्टसुद्धा टाकू शकता, पण त्याने थोडीशी चव बदलते मला असं वाटते. तर आता मी इथे 1 चमचा दही टाकलेला आहे. तर हे दही कसं आहे, तर क्रीमही नाही आणि दही पण नाही, म्हणजे साय जे असते त्याला मी बेसन लावलेलं होतं ते आहे हे 1 चमचा. जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही 1 चमचा दही आणि नंतर 1 चमचा याच्यामध्ये क्रीम टाकू शकता, म्हणजेच दुधावरची साय टाकू शकता. तर आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यालासुद्धा झाकण ठेवून आपल्याला शिजू द्यायचं आहे थोडंसं. याला लगेच मिक्स करायचं असतं, म्हणजे कसं दही टाकल्यावर म्हणजे फाटणार नाही. आणि मग नंतर आपण याला शिजवून घेतलं, थोडंसं वाफवून घेतलं, त्यामध्ये हे उकडलेल्या बटाट्याचे काप टाकून घेतले. यालासुद्धा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे याला आपल्याला मोठ्या आचेवर छान भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 ते 2 मिनटं असं परतून घेतलेलं आहे या मसाल्यांमध्ये. याला मसाले छान कोट व्हायला हवे आणि याचं फ्लेवर आतमध्ये जायला हवा बटाट्यांच्या, त्याने सुवास छान येतो आणि भाजीचा म्हणजे जो फ्लेवर आहे तो एक वेगळ्याच लेवलचा असतो. तर तुम्ही बघू शकता की मी इथे छानपैकी याला भाजून घेतलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे आपण तेलामध्ये हे आलू तळू पण शकतो, पण त्यांनी जास्त ऑइली होतात असं मला वाटतं. त्यामुळे मी असं केलेलं आहे, मसाल्यांमध्येच याला थोडंसं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे मसाल्यांच्या, याने सुद्धा छान फ्लेवर येतो. तर आता तुम्ही बघू शकता हे व्यवस्थितपणे झालेलं आहे मिक्स. तर आत्ता आपण याच्यामध्ये हे जे वटाण्याचं वरण बनवलेलं होतं आपण, तर ते याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. तर आता तुम्ही बघू शकता हे मी याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि याला आपल्याला व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचं आहे. अगोदर आपण याला मिक्स करूया. तुम्हाला कितपत याची कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी वगैरे याच्यामध्ये टाकू शकता. तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते, आणखी म्हणजे अर्धा ग्लास वगैरे मी पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे कपभर म्हणू शकतो आपण. आणि मीठ आपण घातलेलं नव्हतं, फक्त कांद्यापुरतंच टाकलं होतं. तर आता मीठ टाकलेलं आहे मी चवीनुसार आणि भरपूर सारी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे. मिक्स करूया आणि याला झाकण ठेवून छानपैकी 2 ते 3 मिनटं याला मस्त मोठ्या आचेवर उकळून द्यायचं आहे. तर मोठ्या आचेवर याच्यासाठी की याचं पाणी थोडंसं आटायला हवं, म्हणजे चव जी आहे ती छान लागते. कारण हे पाणी जर याच्यामध्ये असंच राहिलं तर आपले बटाटे आहेत त्याच्यामध्ये फ्लेवर उतरत नाही. आणि तुम्ही बघू शकता याची ग्रेव्ही किती घट्ट झाली आहे आणि दिसायला बघा किती छान दिसत आहे. तर आता ही आपली भाजी रेडी आहे. तर आपण याला मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. तर बघू शकता किती छान दिसते भाजी. थोडीशी थंड झाल्यावर आणखीनच घट्ट होते. भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत खूप छान लागते आणि फिक्की आहे मुळात, कारण याच्यामध्ये आपण जास्त काही मसाले वापरलेले नाहीत. तर मुलंसुद्धा खाऊ शकतात, डब्यालासुद्धा देऊ शकता. ही सुकी पण होते आणि याच्यामध्ये जास्त पाणी ॲड केलं तर ग्रेव्ही पण होते. तर मी थोडीशी सुकी ठेवली आहे, म्हणजे तुम्ही बघितलं होतं मी किती कमी पाणी टाकलं होतं.
तर आता ही भातासोबत मी इथे सर्व केलेली आहे. चवीला अप्रतिम आहे. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्समध्ये नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.